विचारणा केली तुम्हाला कधी याच्याबद्दल की काय तुम्ही जी भूमिका मांडता याच्याबद्दल कधी पक्षाने विचारणा केली? मला कोणी विचारणा केली नाही आणि मला काही कोणी विचारलं नाही. मी माझ्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटलं ते केलं. आणि हे चूक काय आहे मला सांगावं कोण? अजितदादांच्या मृत्यूच्या संदर्भात एखादी सार्वजनिक भूमिका मांडताना अमोलजी पक्षाला विचारणं, पक्ष नेतृत्वाला विचारणं हे अभिप्रेत आहे. अरे मी दादाला विचारायचोच ना. नाही, पण आता दादांच्या पश्चात तुम्ही सुनेत्रा पवारांशी बोलला ती गोष्ट. हो, मी वहिनींना संध्याकाळी भेटलो काल देवगिरीवर जाऊन. अच्छा. देवगिरी काल त्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यांची. त्याच्यानंतर मी त्यांच्या दर्शनाला देवगिरीला गेलो होतो. त्याच्या आधी कोणाशी बोलत होतात? अजितदादांसोबत. नाही, त्याच्यानंतर 28 जानेवारी नंतर मधल्या काळामध्ये भूमिका जी मी तुम्ही मांडतात 28 जानेवारी नंतर सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र सांभाळण्यापर्यंत माझा त्यांचा संपर्क फार कमी आला. पण राष्ट्रीय अध्यक्षानंतर प्रदेशाध्यक्षांशी बोललात कधी? मी फक्त अजितदादांशी बोलत होतो. तुम्हाला पक्षाची सिस्टम मान्य नाही आहे? मला सांगा ना सिस्टम काय असते. आधी प्रदेशाध्यक्ष आहेत, मग राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. नाही, पण Hierarchy अजितदादांच्या असेल. संदर्भात मला कोणी मना करू शकत नाही ना. अजितदादांच्या विमान अपघाताच्या संदर्भात जर मला वाटत असेल की कोणी FIR करायला चालला आणि तिथे जर मी गेलो असेल तर त्यात वावगं काय? तुम्ही वारंवार भूमिका मांडतात. तुम्ही सगळ्यात पहिली भूमिका मांडली होती विलिनीकरणाबाबत. त्याच्यामध्ये तुम्ही अगदी खुलेपणाने बोलला होतात विलिनीकरणाबाबत. पक्षातले काही नेते बोलले होते. नरहरी झिरवळ पहिल्यांदा Zee24शीच बोलले होते त्याच दिवशी बारामतीमध्ये. अजित पवारांचे जेव्हा अंतिम संस्कार त्यांच्यावर झाले त्याच्यानंतर त्यांनी पहिली भूमिका मांडली होती. राजमातेनंतर हिरामण खोसकर बोलले होते. आता हळूहळू या नेत्यांनी बोलणं बंद केलं, त्याच्यावरती माघार घेतल्या विषयावरती. एक अशी भावना आहे की यांना गप्प बसायला सांगितलं जातं आहे किंवा बोलू नका सांगितलं जात आहेत. अमोल मिटकर यांचा काय अनुभव आहे? विलिनीकरणाच्या बाबतीत मी त्या विलिनीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठंच नव्हतो. मागेही मला अनेक प्रश्न विचारले जात होते की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे, याबद्दल तुमची भूमिका काय? तर मी माझी ठाम भूमिका म्हटलं होतं की दोन्ही पक्ष जर एकत्र येण्याचा निर्णय अजितदादा करत असतील तो आमच्यासाठी स्वागतार्हच आहे. अजितदादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाला मान्य करून आम्ही पुढे जाऊ. मग ते महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय असो की विलिनीकरणाचा निर्णय असो. मग विलिनीकरणाच्या संदर्भात नरहरी झिरवळ साहेब बोलले, बारामतीतच बोलले माझ्या माहितीप्रमाणे, अंत्यविधीच्या पूर्वी की अंत्यविधीनंतर. त्याही अगोदर डॉक्टर खासदार अमोल कोल्हे बोलले. पहिलं स्टेटमेंट खासदार अमोल कोल्हे साहेब दुसऱ्या पक्षाचे आहेत ना, तुमच्या पक्षाचे म्हणतो. आमच्या पक्षातून हे बोलले. आता ते मला असं वाटतं विलिनीकरणाच्या विषयावर पडदाच पडलेला आहे. आता कोणी मर्जर संदर्भात बोलेल असं मला वाटत नाही. का? आता ते मला नाही माहित. दोन्ही पक्षातले बोलतात की मर्जरवरती पडदा पडला, मोठा विषय आहे, त्याच्यावरती पडदा पडला. तुम्ही म्हणतात मी नाही बोललो. माझ्या पक्षातले वरिष्ठ नेते पण हेच बोलले की आता स्वतः प्रफुल्लभाई बोललेले आहेत की आता विलिनीकरणाचा विषय संपलेला आहे म्हणून. त्यामुळे आता जर पुढे विलिनीकरण करायचं असेल तर दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र येऊन ठरवतील. आता मी खूप सामान्य कार्यकर्ता आहे पक्षाचा. तुमची काय इच्छा आहे? अमोल मिटकरींची काय इच्छा व्यक्तिगत? अमोल मिटकरींची इच्छा असं आहे की अजितदादांची जी इच्छा होती ती इच्छा पूर्णत्वास जावी. काय इच्छा होती अजित पवार? ती आता अजितदादांनी त्यांच्या विश्वासू लोकांना सांगितलं होतं. काय सांगितलं? तुम्ही पण विश्वासू होतात? नाही, मी तितका विश्वासू नसेल. त्यांची एक पार्लमेंटरी बोर्ड असते किंवा त्यांची तुमची माहिती काय? चला तुमच्याकडे नसेल बोलले, तुमची माहिती काय? आम्ही ऑफ द रेकॉर्ड दादांना बरेचदा विचारलं. महाराष्ट्राच्या जनतेचं असं मत आहे तर ते काय म्हणलं आपण प्रसंगानुरूप बघू, पुढे तर आपण देऊच, तुम्हाला काहीतरी गुड न्यूज देऊच असं दादा बोलायचे. असं वाटायचं की बाबा एकत्रीकरण झालं, एकत्र आपण असलो तर चांगलं वाटेल. तुम्ही जो वारंवार आरोप करताय, तुमचे जे म्हणणं जे तुम्ही कार्यक्रमात सुरुवातीला म्हणालात घातपात वाटतोय, त्याच काळात जवळपास घडणारी कुठली मोठी राजकीय घटना जर कुठली असेल तर ती विलिनीकरणाची होती. अनेक जण त्याचाही संबंध जोडतात. अमोल मिटकरींनी असंच वाटतं का या दोन घटनांचा संबंध? 14 फेब्रुवारीला विलिनीकरण होईल अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये होती, असा सूर होता. दादा एकटेच अनेक बैठकांमध्ये होते की नाही? दादांच्या गाडीत अमोल कोल्हे खासदार जे आहेत त्यांनी पुण्यापर्यंत प्रवास केला तर त्यांनी स्वतः सांगितलं. एक व्हिज्युअल फिरलं होतं दादांच्या जाण्यानंतर की साहेब बसलेले आहेत तिथे, शशिकांत शिंदे साहेब आहेत, राजेश टोपे साहेब आहेत आणि आमच्या पक्षाकडून एकटे दादा आहेत. हे दादा त्या चर्चेमध्ये होते सगळ्या. नाही, मला हे माहीत होतं की साधारणपणे दादा जो निर्णय घेतील तो पक्षहिताचा असेल आणि पक्षवाढीसाठी असेल. त्यामुळे 14 फेब्रुवारीला काहीतरी घडामोड होईल असं माझ्या पण कानावर आलं होतं की 14 फेब्रुवारीला एक निर्णय होईल चांगला. या दोन्ही घटना तुम्हाला माझं म्हणणं होतं की पहिले 9 फेब्रुवारीचं होतं, पण 9 फेब्रुवारीला सुप्रिया त्यांच्या मुलीच्या जो साक्षगंध किंवा ते लग्न जुळले रेवतींचं त्या संदर्भात दादाच घोषणा करणार होते आणि 14 तारखेला मग या संदर्भातली अधिकृत घोषणा होईल असं मला कळलं होतं माझ्या सोर्सेसनुसार.
रोहित पवार हे मागे अजित पवार जिवंत असताना ते गोष्ट म्हणाले होते त्यांच्या हयातीमध्ये की पक्षामध्ये अजित पवार एकटे पडलेत. तुम्हाला असं कधी जाणवलं? त्यांनी कशा अनुषंगानं म्हटलं असेल हे त्यांना माहीत. पण दादांनी अलीकडच्या नगर परिषदेच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची सुरुवातच बघा तुम्ही, ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी 4 ते 5 सभा त्यांच्या बारामतीला होत्या. हे दादांनी वन हँड पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता, एक हाती. आणि ते एकटेच लढत होते, हे नाकारता येत नाही. एकटे पडले होते की नाही पडले होते हे आता रोहित पवारांना माहीत, मला नाही माहीत. वारंवार असं म्हटलं जातं आहे की अजित पवारांवरती पक्षातला एक गट होता जो त्यांच्या निर्णय प्रक्रियेवरती किंवा त्यांच्या हे बघा, घेण्याच्या अजित दादा हे स्वयंभू नेतृत्व होतं. त्यांना कोणी गुलाबी जॅकेट घाला आणि त्यांनी घातलं म्हणून नव्हतं. दादा एक स्वयंभू व्यक्तिमत्व होतं, स्वयंभू. तुका म्हणे आम्ही विधीचे जाणीते स्वयंभू आईते केले न हो. आम्ही स्वयंभू आहोत, आम्हाला आयत्या पाण्यानं गंगा वाहून घ्यायची नाही आहे. दादावर कोणाचा दबाव असतेच का? दादा डरणारा माणूस होता का? टाप नव्हती कोणाची दादाच्या खुर्चीला खुर्ची टाकून बसेल. दादाचा दरारा 1 मिनिट म्हटल्यानंतर सगळं चिडीचूप व्हायचं वातावरण. अशा दादाला प्रेशराईज करणं हे सोडून द्यावं कोणा. मला नाही वाटत तसं काही आरोप फुल वाटतं का तुम्हाला की अजित पवारांवरती एक कोणी शब्द वापरतं, कोणी चौकडी म्हणतंय, कोणी कोटरी म्हणतंय, कोणी बडवे म्हणतात की दादांना घेरलं गेलं होतं असंही म्हटलं जातं. दादा घेरल्या जाणाऱ्यांपैकी नव्हते. आरोप करणारे आरोप करतात, पण मला वाटत नाही की दादा कोणाच्या दडपणाखाली किंवा कोणाला घाबरणाऱ्या व्यक्तींपैकी दादा वॉज टायगर. दादा काय एवढे सोपे होते आता का? तुमचे आमदार बोलतात. आमच्याकडे एक व्हिडिओ आहे, आम्ही आमच्या कार्यक्रमात काही व्हिडिओ दाखवत असतो नेहमी. दाखवा ना मग. आत्ताच तुमच्या नाशिकच्या देवळालीचे आमदार आहेत सरोज जाहीर, त्या म्हणतात की आम्हाला जिवंतपणे कधी दादांच्या समोर जवळ येऊ दिलं नाही, आता किमान त्यांच्यानंतर तरी येऊ द्या. काय व्हिडिओ आपण बघूया. क्वेश्चन्स नका घेऊ, तुमचं बोलून उठाल. पहिलंच वाक्य, दादांच्या जिवंतपणे कधी जाऊ दिलं नाही जवळ आम्हाला, आता किमान वहिनीच्या तरी जवळ जाऊ दे असं म्हणा. असं सरोज दादांच्या जवळ कधी संधी दिली नाही माणसांनी. तिथे आता आमदार सतीश चव्हाण पुढे आहेत, बाजूला आनंद परांजपे आहेत. ही माणसं उभी आहेत आणि त्यांची धडपड आहे की वहिनींच्या मागं तरी किंचित उभं राहता यावं. आणि ही माणसं पुढं पुढं करतायत असं त्यांना दिसतंय की बाबा दादांच्या जवळ कधी आम्हाला माणसांनी जाऊ दिलं नाही. आता वहिनींच्या जवळ आम्ही स्त्री म्हणून वहिनींच्या जवळ तर जाऊ द्या, मग त्यात चुकीचं काय? अगदी बरोबर बोलल्यात त्या. अमोल